नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज आपण महाराष्ट्र टी पेपर 2 आणि पेपर 1 साठी महत्त्वाचे बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन कोणत्या इयरमध्ये विचारलेलं आहे ते कंसात ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, विकास आणि वृद्धी यातील मुख्य फरक कोणता? ए, दोन्ही समान आहेत. बी, वृद्धी फक्त शारीरिक बदल दर्शवते, विकास सर्वांगीण बदल दर्शवतो. सी आहे, विकास फक्त मानसिक असतो. डी आहे, वृद्धी फक्त सामाजिक असते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, वृद्धी फक्त शारीरिक बदल दर्शवते, विकास हा सर्वांगीण बदल दर्शवतो. निकट विकास क्षेत्र ही संकल्पना कोणी मांडली? ए, पियाजे, बी, वायगॉस्की, सी, स्किनर, डी, ब्रुनर. बरोबर उत्तर पर्याय बी, वायगॉस्की. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? ए, स्पियरमन, बी, थर्स्टन, सी, हावर्ड गार्डनर, डी, स्टर्नबर्ग. बरोबर उत्तर पर्याय सी, हावर्ड गार्डनर. लर्निंग बाय डुईंग या तत्वाचा पुरस्कार कोणी केला? ए, जॉन डुई, बी, पावलाव, सी, स्किनर, डी, थॉर्नाडाईक. बरोबर उत्तर पर्याय ए, जॉन डुई. पियाजे यांच्या मते औपचारिक संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयानंतर सुरू होते? ए, 2 वर्ष, बी, 7 वर्ष, सी, 11 वर्ष, डी, 18 वर्ष. बरोबर उत्तर पर्याय सी, 11 वर्षे. बालकाच्या विकासाचा क्रम सामान्यतः कसा असतो? ए, अनियमित, बी, निश्चित व क्रमिक, सी, अचानक, डी, यापैकी नाही. बरोबर उत्तर पर्याय बी, निश्चित व क्रमिक. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ए, पियाजे, बी, वायगॉस्की, सी, स्किनर, डी, गॅने. बरोबर उत्तर पर्याय बी, वायगॉस्की. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नतेचा आदर करणारा शिक्षक कसा असतो? ए, सर्वांना समान प्रश्न देतो, बी, सर्वांना एकाच पद्धतीने शिकवतो, सी, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन करतो, डी, फक्त विशाल विद्यार्थ्याकडे लक्ष देतो. बरोबर उत्तर पर्याय सी, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन करतो. कोहलबर्ग यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? ए, भाषा विकास, बी, नैतिक विकास, सी, शारीरिक विकास, डी, बुद्धिमत्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, नैतिक विकास. प्रेरणेचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो? ए, शिकण्याचा वेग कमी होतो, बी, शिकण्याची इच्छा वाढते, सी, स्मरणशक्ती कमी होते, डी, यापैकी नाही. बरोबर उत्तर पर्याय बी, शिकण्याची इच्छा वाढते. बालक प्रथम कोणती भाषा शिकते? ए, शालेय भाषा, बी, मातृभाषा, सी, इंग्रजी, डी, संस्कृत. बरोबर उत्तर पर्याय बी, मातृभाषा. खालीलपैकी कोणते अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण आहे? ए, बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे, बी, गुणांसाठी अभ्यास करणे, सी, नवीन गोष्ट शिकण्याच्या आनंदासाठी अभ्यास करणे, डी, शिक्षेच्या भीतीने अभ्यास करणे. बरोबर उत्तर पर्याय सी, नवीन गोष्ट शिकण्याच्या आनंदासाठी अभ्यास करणे. बुद्धिमत्ता लब्धांक मोजण्याचे सूत्र कोणी दिले? स्टर्न, बीने, सी, गार्डनर, डी, थर्स्टन. बरोबर उत्तर पर्याय ए, स्टर्न. रचनावादी अध्यापनात विद्यार्थ्यांची भूमिका काय असते? ए, निष्क्रिय श्रोता, बी, सक्रिय ज्ञाननिर्माता, सी, निरीक्षक, डी, परीक्षक. बरोबर उत्तर पर्याय बी, सक्रिय ज्ञाननिर्माता. सतत सर्वकष मूल्यमापनचा मुख्य उद्देश कोणता? ए, फक्त गुण देणे, बी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे, सी, विद्यार्थ्यांना नापास करणे, डी, फक्त अंतिम परीक्षा घेणे. बरोबर उत्तर पर्याय बी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे. पियाजेंच्या मते बालक ज्ञानाची निर्मिती कशाद्वारे करते? ए, पाठांतर, बी, सक्रिय अनुभव, सी, शिक्षा, डी, अनुकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सक्रिय अनुभव. क्लासिकल कंडिशनिंग सिद्धांत कोणी दिला? ए, स्किनर, बी, पावलॉव, सी, थॉर्नाडाईक, डी, गॅने. बरोबर उत्तर पर्याय बी, पावलॉव. थॉर्नाडाईक यांनी कोणता सिद्धांत मांडला? ए, अंतर्दृष्टीद्वारे अध्ययन, बी, प्रयत्न व प्रमाद, सी, अभिजात अनुबंधन, डी, सामाजिक अध्ययन. बरोबर उत्तर पर्याय बी, प्रयत्न व प्रमाद. इन्साइट लर्निंग सिद्धांत कोणाचा आहे? ए, कोहलर, बी, स्किनर, सी, पावलॉव, डी, ब्रुनर. बरोबर उत्तर पर्याय कोहलर. गार्डनर यांच्या सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता किती प्रकारची असू शकते? ए, 1, बी, 2, सी, अनेक, डी, फक्त 3. बरोबर उत्तर पर्याय सी, अनेक प्रकारची. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए, शिक्षा करावी, बी, वैयक्तिक मार्गदर्शन करावे, सी, दुर्लक्ष करावे, डी, फक्त परीक्षा द्यावी. बरोबर उत्तर पर्याय बी, वैयक्तिक मार्गदर्शन करावे. बालकाच्या समाजीकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? ए, कुटुंब, बी, बाजार,
सी माध्यमे, डी शेजारी. बरोबर उत्तर पर्याय ए कुटुंब. ब्लूमॅनच्या वर्गीकरणानुसार सर्वात उच्च स्तर कोणता आहे? ए ज्ञान, बी आकलन, सी अनुप्रयोग, डी सर्जन. बरोबर उत्तर पर्याय डी सर्जन. प्रभावी शिक्षकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? ए फक्त व्याख्यान देणे, बी विद्यार्थी केंद्रित अध्यापन करणे, सी कठोर शिक्षा करणे, डी फक्त गृहपाठ देणे. बरोबर उत्तर पर्याय बी विद्यार्थी केंद्रित अध्यापन करणे. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ए फक्त शाळा, बी फक्त कुटुंब, सी अनुवंशिकता व वातावरण यांचा संयुक्त प्रभाव, डी फक्त मित्र. बरोबर उत्तर पर्याय सी अनुवंशिकता व वातावरणाचा संयुक्त प्रभाव. रेडनेस फॉर लर्निंग ही संकल्पना प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? तर थर्नाडाईक यांच्याशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणता घटक बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे? बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे हे बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे. समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण देणे म्हणजे समावेशक शिक्षण. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? तर डॅनियल गोलमन यांनी मांडले. शिकण्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे? कायमस्वरूपी वर्तनातील सकारात्मक बदल. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? प्रश्न विचारण्यास व नवीन कल्पना मांडण्यास प्रोत्साहन द्यावे. इंटेलिजन्स क्वेश्चन्स म्हणजे काय? उत्तर बी पर्याय बी बुद्धिमत्तेचे मापन. प्रभावी मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निदान करून सुधारणा करणे. आणि रचनावादी अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय असते? मार्गदर्शक व अध्ययनकर्ता अशी असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.